आणि ही दृश्य आहेत चेंबूरमधली। चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ अजित पवार गटाकडून हे आंदोलन केलं जात आहे, निषेध आंदोलन करण्यात येत आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये अजित पवार गटाकडून आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जिथे जिथे आहे तिथे निषेध आंदोलन केलं जात आहे। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक कोसळल्यानंतर अजित पवार गटाकडून हे आंदोलन केलं जात आहे। एका बाजूला अजित पवार गट हे सत्तेत सहभागी आहेत, तर दुसऱ्या बाजूला या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी त्यांच्याकडून आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता चर्चेला, राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे, कारण एका बाजूला सत्तेत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला निषेध आंदोलन करायचं आणि म्हणूनच चर्चांना उधाण आलंय। ही दृश्य आहेत थेट चेंबूरमधून आणि दुसऱ्या बाजूला पुण्यातून। या दोन्ही ठिकाणी हे निषेध आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आणि हातामध्ये फलक घेऊन निषेध आंदोलन अजित पवार गटाकडून केलं जात आहे। घोषणाबाजी केली जाते, लवकरात लवकर पुन्हा एकदा नवीन स्मारक उभं करावं अशी मागणी देखील अजित पवार गटाकडून करण्यात आलेली आहे। त्यासाठी दोन्ही ठिकाणी हे आंदोलन सुरू झालेली आपण बघतोय। एका बाजूला पुण्यामधली दृश्य आहेत, पुण्यामध्ये तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हे आंदोलन केलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ घोषणाबाजी करत हे निषेध आंदोलन केलं जात आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये आज आंदोलन केलं जाईल असं पत्रक सुनील तटकरे यांनी काढलेलं होतं। सध्या अजित पवार गट देखील आक्रमक झालेला आपण बघतोय। सत्तेत एका बाजूला अजित पवार गट सहभागी आहे, मात्र दुसऱ्या बाजूला मालवणमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी अजित पवार गटाकडून आज निषेध आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये अजित पवार गटाचं आंदोलन सुरू झालं, तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून, तर दुसऱ्या बाजूला चेंबूरमध्ये अजित पवार गटाचं हे आंदोलन घोषणाबाजी करत